विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नमस्कार. सर्वप्रथम सत्यशोधक हा मराठी चित्रपट 5 जानेवारीला राज्यात देशात प्रदर्शित होतोय. अतिशय खडतर प्रसंगातून वाट काढत काढत निलेश जळमकरजी, त्यांचे सर्व सहकारी, आमचे शांतीदूत परिवाराचे संदीपजी जोशी यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं. त्याबद्दल सत्यशोधकच्या सर्व टीमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले फक्त महाराष्ट्राचं नाही, संपूर्ण देशाचं भूषण आहेत. आणि त्यांनी त्या काळात जेव्हा आपला देश पारतंत्र्यामध्ये होता, त्या काळामध्ये विविध सामाजिक प्रश्नावरती, शिक्षणाच्या असतील, शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न असतील, जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था या संदर्भातले प्रश्न असतील, त्या अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा आणि सावित्रीबाईंचा जीव धोक्यात घालून हे समाजासाठी, समाज सुधारणेसाठीचं खूप मोठं कार्य या राज्यामध्ये आणि देशामध्ये केलं. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात जे शेतकऱ्याचा आसूड म्हणून ओळखलं जातं, ते प्रश्न तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रभावीपणानं पोहोचवण्याचं कार्य केलं. आणि शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणाल तर स्त्री शिक्षणाचा पाया खऱ्या अर्थाने घातला. त्यामुळं आजच्या या आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये या जोडीचं अत्यंत मोलाचं योगदान आहे. आणि त्यासाठी राज्यातील, देशातील संपूर्ण नागरिक कायमस्वरूपी त्यांच्या ऋणामध्ये राहतील. सर्वप्रथम ह्या ज्या मी सांगितल्याप्रमाणे 125-150 वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते, ते प्रश्न आजही जरी परिस्थिती बदलली असली, आपण स्वातंत्र्य उपभोगत असलो, तरीही काही वर्गांचे प्रश्न आजही तितक्याच पद्धतीनं ज्वलंतपणे आपल्याला भेडसावताना दिसतात. तेव्हा या अशा पार्श्वभूमीवरती ज्योतिबांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्योतिबा असतील, सावित्रीबाई असतील, त्यांचं कार्य असेल, हे महाराष्ट्रातील नाही, देशातील नाही, जगातील माणसांच्या घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचलं पाहिजे, पोहोचवलं पाहिजे आणि पोहोचलं पाहिजे. कारण नवीन पिढीला ज्या पद्धतीनं त्या प्रतिकूल काळामध्ये त्यांनी संघर्ष केला, समाजाच्या उत्थानासाठी जे प्रयत्न केले, ते आजच्या पिढीला प्रभावीपणानं ते पाहता आले पाहिजेत, त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे. त्या दृष्टीनं जरी विविध ग्रंथांची निर्मिती झाली असली, स्वतः ज्योतिबा फुलेंची पुस्तकं असतील, त्यांच्यावर इतर साहित्य असेल, परंतु बदललेल्या जीवन परिस्थितीमध्ये हे सगळ्यांनाच वाचणं शक्य नाही. तेव्हा या चित्रपटाच्या माध्यमातून एक अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्वाचं उघड करून दाखवणं आणि त्याच्या ट्रेलरमध्ये सांगितल्याप्रमाणे इतिहास घडवायचा असेल तर इतिहास माहीत असला पाहिजे. या पार्श्वभूमीवरती हा चित्रपट प्रत्येक पुरोगामी विचाराच्या व्यक्तीला, समाजाप्रती संवेदनशील असलेल्या व्यक्तीला हा इतिहास, ज्योतिबांचं हे महान कार्य, सावित्रीबाईंचं महान कार्य माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हा हा खूप चांगला उपक्रम आहे. माझा राज्यातील सर्व तरुण पिढीला, विशेषतः शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थिनी असतील आणि समाजासाठी झटणारे विविध जे ऍक्टिव्हिस्ट असतील, समाजसेवी संस्था असतील, राज्यकर्ते असतील, सगळ्यांनी या अतिशय परिश्रम घेऊन केलेल्या कलाकृतीचं आपण स्वागत करावं.
आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन तिकीट काढून हा चित्रपट बघावा, याचा प्रचार आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या परिचितांमध्ये करावा, जेणेकरून हा चित्रपट सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि नंतर या चित्रपटातून जे ज्योतिबांचं कार्य समोर आलेलं आहे त्या आजच्या परिस्थितीमध्ये कोणती भूमिका आपण घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं आजचे प्रश्न सोडवले पाहिजेत याचं मार्गदर्शन घेऊन त्या पद्धतीनं समाजाला अधिक चांगलं विकसित करण्याच्या दृष्टीनं, राज्याला, देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आणि संपूर्ण जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचा धर्म ज्योतिबांनी त्या काळामध्ये सांगितला. तेव्हा हे सत्यशोधक धर्म असेल, माणुसकीचा धर्म असेल, अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीनं लढता येऊ शकतं, कशा विशेषतः या सगळ्या गोष्टी करत असताना आर्थिक बाबतीत तेव्हाची जी आर्थिक परिस्थिती होती, आर्थिक प्रश्न होते, त्याच्याबद्दलचं सुद्धा खूप महत्त्वाचं निरीक्षण ज्योतिबांचं आहे. तर प्रश्नाकडे कुठल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीनं काय उपाय आहेत, या सगळ्या प्रचंड त्यांच्या कार्याचं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हा खूप महाराष्ट्राला अभिमान वाटेल, देशाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम निलेशजी, संदीपजी, त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि राज्यातील, देशातील सर्वांना पुन्हा एकदा विनम्र आवाहन आहे. विशेषतः आमच्या शांतीदूत परिवाराचं जे आम्ही 5 दैवत मानतो त्यापैकी महात्मा फुले हे आपलं दैवत आहे. सर्व शांतीदूत परिवाराच्याही पदाधिकाऱ्यांनी, हितचिंतकांनी भरभरून या चित्रपटाचं स्वागत करावं, याचा प्रचार प्रसार करावा आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका चांगल्या समाज रचनेसाठी, विकासासाठी, शांततेसाठी, समृद्धीसाठी या विचाराचा आपण उपयोग करून घ्यावा. खूप खूप धन्यवाद. जन्मापासून मरणापर्यंत कुठलंही कर्मकांड नसलेला अशा शुद्ध विधींचा धर्म, असा एक नवा धर्म, सत्यशोधक धर्म.